नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, जर शत्रू घरचाच कोणी असेल तर काय करावे. 5 अत्यंत प्रभावी मार्ग घरच्या शत्रूला असं हरवा. जर तुम्हाला असेच खोल, वास्तव आणि डोळे उघडणारे मोटिवेशनल व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त बोलत नाही, इथे आपण बदल घडवतो. कधी विचार केला आहे का, बाहेरचा शत्रू असला तर आपण सावध राहतो, पण घरचाच कोणी तुमच्या विरुद्ध असेल, तुमचं मनोबल तोडत असेल, तुमच्या प्रगतीला अडथळा आणत असेल तर काय करायचं. सगळ्यात मोठी वेदना कोणती असते माहीत आहे का? परक्याने दिलेला धोका नाही, तर आपल्या माणसाने दिलेला धोका. कारण शत्रू बाहेरचा असेल तर आपण तयार असतो, पण घरचा शत्रू असेल तर आपण भावनेने कमजोर होतो. पण आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, घरचा शत्रू असला तरी त्याच्यावर विजय मिळवता येतो, आणि तोही भांडण न करून. तर इतकं स्वतःला मजबूत बनवावं की त्याची नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो. मार्ग 1, भावनिक नियंत्रण हीच पहिली ताकद. घरचा शत्रू नेमकं काय करतो? तो तुमच्या भावना भडकवतो, टोमणे मारतो, तुमची टिंगल करतो, तुमच्या अपयशावर आनंद व्यक्त करतो. कारण त्याला माहिती आहे, तुम्ही भावनेने प्रतिक्रिया दिलीत की तुम्ही हरलात. म्हणून पहिला नियम, शांत राहा. जेव्हा तो तुम्हाला चिडवतो तेव्हा रागावू नका. जेव्हा तो तुमचं मन तोडतो तेव्हा तुटू नका. कारण त्याला तुमचा राग पाहायचा आहे, त्याला तुमची अस्वस्थता पाहायची आहे. पण जर तुम्ही शांत राहिलात, त्याच्याकडे फक्त पाहिलंत आणि काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तर त्याचा गेम तिथे संपतो. भावनिक नियंत्रण म्हणजे कमजोरी नाही, ती सर्वात मोठी मानसिक ताकद आहे. मार्ग 2, स्वतःची किंमत ओळखा. घरचा शत्रू सतत एकच गोष्ट करतो, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न. तू काही करू शकत नाही, तुझ्याकडून होणार नाही, तू फेल होशील, हे शब्द ऐकून जर तुम्ही खचला तर त्याने जिंकलं. पण जर तुम्ही मनात ठरवलं, माझी किंमत मला माहीत आहे, तर त्याचा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी इंधन बनेल. लोक तुमची किंमत कमी करतात कारण त्यांना तुमच्यातील क्षमता दिसते. त्यांना भीती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाल. म्हणून दुसरा नियम, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांवर ठरवू नका. मार्ग 3, अंतर ठेवा पण द्वेष नाही. घरचा शत्रू असेल तर पूर्णपणे तोडणं नेहमी शक्य नसतं, पण भावनिक अंतर ठेवणं शक्य असतं. प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करू नका. तुमचे प्लॅन्स, तुमची स्वप्न, तुमची कमजोरी सगळं उघड करू नका. कारण काही लोक तुमचं ऐकतात, साथ देण्यासाठी नाही तर तुमचं अपयश बघण्यासाठी. अंतर ठेवा म्हणजे भांडण नाही, अंतर ठेवा म्हणजे स्वतःचं संरक्षण. जिथे आदर नाही तिथे जास्त अपेक्षा ठेवू नका. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमचं मोटिवेशन. मार्ग 4, यश हे सर्वात मोठं उत्तर. घरच्या शत्रूला शब्दांनी हरवता येत नाही, त्याला शांतपणे, सातत्याने, प्रगती करून हरवावं लागतं. तो तुम्हाला कमी लेखतो, मग स्वतःला इतकं विकसित करा की त्याला मान खाली घालावी लागेल. तो म्हणतो तुम्ही काहीच करू शकत नाही, मग एक दिवस अशी कामगिरी करा की त्याला तुमचं कौतुक करावंच लागेल. यश हे सूड नाही, यश हे शांत उत्तर आहे. जेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा तुमच्यावर टीका करणारे लोक आपोआप शांत होतात. मार्ग 5, मानसिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. सगळ्यात मोठी चूक काय असते माहीत आहे? आपण घरच्यांच्या शब्दांना खूप महत्त्व देतो, पण प्रत्येक घरात सगळेच सकारात्मक असतात असं नाही. काही लोक स्वतःच्या निराशेमुळे दुसऱ्यांना खाली खेचतात. म्हणून स्वतःला मानसिकदृष्ट्या स्वतंत्र बनवा. तुमचा आनंद तुमच्या हातात ठेवा. तुमचा आत्मविश्वास तुमच्या कामावर ठेवा. तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वावर ठेवा. जेव्हा तुमचं मन मजबूत होतं तेव्हा बाहेरची नकारात्मकता तुम्हाला हलवू शकत नाही. खरी जिंक कोणती? घरचा शत्रू हरवणं म्हणजे त्याला हरवणं नाही, तर स्वतःला जिंकणं आहे. तो तुम्हाला खाली खेचतो आणि तुम्ही वर जाता, हीच जिंक.
तो तुम्हाला रागावतो आणि तुम्ही शांत राहता हीच जिंक. तो तुम्हाला कमी लेखतो आणि तुम्ही स्वतःची किंमत ओळखता हीच जिंक. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य त्यांच्या वागण्यावर अवलंबून नाही, तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. घरचा शत्रू तुम्हाला थांबवू शकतो जर तुम्ही थांबलात तर. तो तुम्हाला तोडू शकतो जर तुम्ही तुटलात तर. पण जर तुम्ही ठरवलं की मला वाढायचं आहे तर कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही. आज एक निर्णय घ्या, मी शांत राहील, मी मजबूत बनेन, मी माझं यशच माझं उत्तर बनेल. आणि एक दिवस तेच लोक जे तुमच्यावर शंका घेत होते तेच लोक तुमच्या यशाची गोष्ट सांगतील, हे विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आतून स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, शेअर करा त्या मित्राला ज्याला या व्हिडिओची खूप आवश्यकता आहे, कारण त्यामुळे त्याचं आयुष्य देखील बदलू शकतं. आणि कमेंटमध्ये मी मजबूत आहे असं लिहा. आणि अशाच वास्तव, धारदार आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा TA मोटिवेशन.